शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। सत्ता गेल्यावर भाजप खाली होईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। यावरून भाजपने राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। पाहूयात। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात। आता पुन्हा एकदा राऊतांनी खळबळजनक दावा केलाय। सत्ता गेल्यावर 80% भाजप खाली होईल असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला। काहीही न करता भाजप रिकामी होईल असंही खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। बघा, ज्या दिवशी सत्ता जाईल तेव्हा 80% बीजेपी आपोआपच खाली होणार आहे। सत्ता काय करू शकते, सत्तेची पोलादी पकड काय करू शकते हे तेव्हा कळेल। काहीही न करता भाजपा माचीसचा रिकामा बॉक्स असतो ना, तसा रिकामा। राऊतांच्या या दाव्यावरून नवनाथ बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पूर्ण रिकाम्या झालेल्या पक्षाकडे आधी पाहावं असा उपरोधिक सल्ला नवनाथ बन यांनी दिलाय। तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या आमदारांना 1 रुपयाचा देखील निधी दिला जात नव्हता असा आरोपही बन यांनी केला। 2.5 वर्ष तुम्ही प्रयत्न केले, 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना 1 रुपयाचा निधी दिला नाही। भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले। तत्कालीन विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कशी अटक करता येईल यासाठी षडयंत्र रचलं, परंतु तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा केस देखील वाकडा करता आला नाही। आता तुम्ही 80% भारतीय जनता पार्टी रिकामी करण्याची भाषा करताय, परंतु आपला 100% पक्ष रिकामा झालाय, त्याच्याकडे बघा। काही दिवसांपूर्वीही संजय राऊतांनी असंच एक वक्तव्य केलं होतं। ईडी सीबीआय आमच्या ताब्यात द्या, 15 मिनिटात भाजप फोडून दाखवतो असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं। आता त्यांनी पुन्हा एकदा त्याच आशयाचं वक्तव्य केलंय। सत्ता गेल्यावर 80% भाजप खाली होणार असा दावा राऊतांनी केला, त्यामुळेच भाजपनं देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।